Hello students, good afternoon all of you. In previous lecture, I have discussed one of the sample example for the PHP language and how to execute the PHP program. तर आपण पाठीमागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की एक सॅम्पल कोड PHP चा प्रोग्राम कसा राईट करायचा तो एक सॅम्पल कोड आपण बघितलेला आणि त्याचबरोबर तो एक्झिक्यूट कसा करायचा. तर सेव्ह करताना कोणतं एक्सटेन्शन द्यायचं PHP प्रोग्राम सेव्ह करताना PHP चे प्रोग्राम तुम्ही सेव्ह करताना कुठलं एक्सटेन्शन द्यायचं चॅट बॉक्स मध्ये सेंड करा तुम्ही आन्सर. पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितले PHP चे जे प्रोग्राम्स आहेत ते सेव्ह करताना .php एक्सटेन्शन द्यायचं आणि काय करायचं जशी प्रोसिजर सांगितले त्याप्रमाणे काय करायचं तुम्ही सेव्ह करायचं. In today's video lecture I will discuss the next point, PHP case sensitive. In PHP the variable names are case sensitive. However, keywords, for example, if else, break, for, while, do, and functions and class names are not case sensitive. तर आपण ह्याच्यामध्ये PHP चे फीचर्स बघितले होते त्याच्यामध्ये केस सेन्सिटिव्ह हा फीचर आपण बघितला होता. तर इथे काय आहे की जे PHP चे व्हेरिएबल्स PHP मध्ये जे व्हेरिएबल तुम्ही डिफाइन करता ते कसे आहेत ते केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही PHP मध्ये असा व्हेरिएबल नेम जर डिफाइन केलं आणि हे डिफरंट आहे दोन्ही व्हेरिएबल नेम हे बघा. फॉर एक्झाम्पल केस सेन्सिटिव्ह काय आहे तर केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय जर व्हेरिएबल तुम्ही डिफाइन करताना तर हा एक व्हेरिएबल आणि हा एक व्हेरिएबल आहे. तर व्हेरिएबल डिफाइन करताना तुम्ही PHP स्टार्टिंगला हा व्हेरिएबल डिफाइन केलाय आणि खाली तुम्ही हे राईट करताना प्रोग्राम मध्ये तुम्हाला ज्यावेळी व्हेरिएबल लागणार त्यावेळी तुम्ही हा जर व्हेरिएबल तिथे तुम्ही यूज करायला लागला जर म्हणजे हे स्मॉल मध्ये राईट केले एज आणि हे काय कॅपिटल मध्ये जर तुम्ही वरती डिफाइन करताना स्मॉल मध्ये जर एज डिफाइन केला असेल व्हेरिएबल डिफाइन करताना आणि जर तुम्ही खाली प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल यूज करताना जर कॅपिटल मध्ये जर यूज करत असला तर काय होईल तुम्हाला प्रोग्राम मध्ये एरर येईल. यालाच काय म्हटलं जातं केस सेन्सिटिव्ह. मग PHP मध्ये ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाइन करता त्यावेळी काय केलं जातं की केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे व्हेरिएबलला जे नाव तुम्ही वरती डिफाइन करणार जसंच्या तसं काय करायचं खाली प्रोग्राम मध्ये यूज करायचं. नाहीतर जरी तुम्ही वरती स्मॉल मध्ये जर डिफाइन केला आणि खाली जर कॅपिटल लेटर मध्ये जर डिफाइन करत असला प्रोग्राम त्या व्हेरिएबलचं नाव प्रोग्राम मध्ये तर काय येईल तुम्हाला एरर येणार. त्यामुळे व्हेरिएबल नेम डिफाइन करताना केअरफुली डिफाइन करायचं जसं वरती डिफाइन केलंय तसंच खाली प्रोग्राम मध्ये यूज करायचं. तर जे इफ एल्स किंवा इफ एल्स डू व्हाईल हे जे स्टेटमेंट्स आहेत त्याचे जे वर्ड्स आहेत ते कसे आहेत केस इनसेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एखाद्या क्लासला जर नाव द्यायचं असेल किंवा फंक्शनला नाव द्यायचं असेल तुम्ही वरती जरी कॅपिटल मध्ये फंक्शनला नाव डिफाइन केलं असेल आणि प्रोग्राम मध्ये खाली जर कॅपिटल मध्ये जर घ्यायला लागला तर ते घेणार. कारण कसं आहे फंक्शन असेल क्लास नेम असेल किंवा तुमचं हे फक्त व्हेरिएबल नेम डिफाइन करतानाच फक्त केअरफुली तुम्ही काय करा डिफाइन करा म्हणजे ते केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे. तर एक एक्झाम्पल बघा केस सेन्सिटिव्हचा. द इको कीवर्ड इज ए केस इनसेन्सिटिव्ह इन द प्रोग्राम. तर जो इको कीवर्ड आहे तुमचा इकोचा यूज काय आहे तर इट इज यूज्ड टू डिस्प्ले द टेक्स्ट ऑन द वेब पेज. तर इको स्टेटमेंट कशासाठी यूज केलं जातं जर वेब पेजवर तुम्हाला एखादा टेक्स्ट टाइप जर डेटा डिस्प्ले करायचा असेल तर काय केलं जातं इको स्टेटमेंट यूज केलं जातं. तर जे इको स्टेटमेंट आहे ते कसं आहे केस इनसेन्सिटिव्ह आहे. म्हणजेच की इको जो वर्ड आहे तो तुम्ही कॅपिटल स्मॉल मध्ये कसाही तुम्ही डिफाइन करू शकता. तर एक्झाम्पल बघा काय PHP चा फर्स्ट काय डिफाइन कसं करायचं लेस दॅन नंतर क्वेश्चन मार्क
PHP कीवर्ड म्हणजे PHP प्रोग्राम डिफाइन करताना काय करायचं, लेस दॅन क्वेश्चन मार्क आणि PHP. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये इको, जे इको स्टेटमेंट आहे ते यूज करायचंय तुम्हाला. तर फर्स्ट तुम्ही काय केलं, इको असं डिफाइन केला. इको स्टेटमेंट चा यूज काय, इट इज यूज्ड टू डिस्प्ले द टेक्स्ट ऑन द वेब पेज. वेब पेज वर एखादा टेक्स्ट जर डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, इको स्टेटमेंट यूज करू शकता. तर तुम्हाला वेब पेज वर काय करायचंय, हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं. हा, तर एक इको स्टेटमेंट डिफाइन केले. त्याच्यानंतर काय केले, इको वर्ड घेतलाय, तो काय केलाय कॅपिटल लेटर मध्ये राईट केलाय. त्याच्यानंतर स्ट्रिंग पास करायचे म्हणल्यावर काय येणार, डबल कोट मध्ये काय करायचा, जो वेब पेज वर वर्ड डिस्प्ले करायचे तो हॅलो वर्ड. त्याच्यानंतर ब्रेक स्टेटमेंट काय यूज करायचं, तर नेक्स्ट लाईनला तुम्हाला जे तुम्ही नेक्स्टला घेणार आहे, नेक्स्टला जे स्टेटमेंट यूज करणार आहे, नेक्स्टला ते सेंटेन्स नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होण्यासाठी काय केलं जातं, म्हणजे लाईन ब्रेक करण्यासाठी ब्रेक टॅग यूज केला जातो. तुम्ही HTML मध्ये बघितलेलं आहे ब्रेक टॅगचं यूज. तर लाईन ब्रेक करण्यासाठी काय केला जातो, ब्रेक टॅग यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर काय होईल, तुमचा इथला डबल कोट कंप्लीट होईल आणि लास्टला सेमिकोलन. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय स्टेटमेंट घेतो आपण PHPच्या स्क्रिप्ट मध्ये, एंडिंगला काय सेमिकोलन द्यायला विसरायचं नाही. आणि टेक्स्ट टाइप जर डेटा असेल तर काय करायचं, तो स्ट्रिंग टाइप डेटा असेल तर तो डबल कोट मध्ये मेन्शन करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इको स्टेटमेंट घ्यायचे. तर हे इको स्टेटमेंट काय केलंय, तर ते कॅपिटल मध्ये सगळं इको जो वर्ड आहे तो कॅपिटल मध्ये लिहिलाय. त्याच्यानंतर आता सेकंडला तुम्ही इको घेतले, ते स्मॉल मध्ये हा इको वर्ड काय केलाय, स्मॉल लेटर मध्ये लिहिलाय. ऍज इट इज तुम्हाला काय करायचंय, हॅलो वर्ड प्रिंट करायचंय. हा, त्याच्यासाठी डबल कोट मध्ये काय येणार, हॅलो वर्ड, नंतर ब्रेक म्हणजे नेक्स्ट लाईनला लाईन ब्रेक करण्यासाठी डबल कोट कंप्लीट आणि सेमिकोलन. आणि त्याच्यानंतर काय येईल, तुमची PHPचा जो सिंटॅक्स आहे तो काय, ओपनिंग टॅग इथे, क्लोजिंग कसं येणार, क्वेश्चन मार्क आणि ग्रेटर दॅनचा सिम्बॉल. हा तुमचा काय, मग ह्याचा आउटपुट काय येईल तुम्हाला, इको हा वर्ड कसा आहे, केस इनसेन्सिटिव्ह असल्यामुळे काय येणार आउटपुट तुमचं, हॅलो वर्ड 2 वेळा प्रिंट होणार तुमचं. हे काय होईल, तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल. तर इको म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलंय, हे केस इनसेन्सिटिव्हचे एक्झाम्पल आहे. म्हणजे इको स्टेटमेंट हे केस इनसेन्सिटिव्ह असल्यामुळे, जसं तुम्ही व्हेरिएबल, फक्त काय आहे PHP मध्ये व्हेरिएबल डिफाइन करताना तुम्हाला काय करायचंय की ते केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे, जसा व्हेरिएबल स्मॉल कॅपिटल जसं यूज केले तसं या प्रोग्राम मध्ये बघा, फर्स्टला इको डिफाइन केलाय तो कसा आहे कॅपिटल मध्ये आणि सेकंडला केलाय तो स्मॉल मध्ये. पण आउटपुट काय होते, तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होते, काय एरर येते का, तर हे कसं आहे, इको स्टेटमेंट कसं आहे, केस इनसेन्सिटिव्ह असल्यामुळे कसाही तुम्ही डिफाइन केला तरी आउटपुट काय होणार, जे प्रिंट करायचे तेच डिस्प्ले होणार. आउटपुट काही एरर येणार नाही इनसेन्सिटिव्ह असल्यामुळे. फक्त व्हेरिएबल डिफाइन करताना तेवढं केअरफुली तुम्ही डिफाइन करायचं. नेक्स्ट पॉइंट, PHP व्हेरिएबल. PHP variable in a program that are used to store the data and values that can be used in a later in a program. तर व्हेरिएबल ची काय डेफिनेशन आहे, व्हेरिएबल इन ए प्रोग्राम that are used to store the data and values that can be used later in a program. म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय, ज्या वेळी तुम्हाला प्रोग्राम मध्ये एखादी व्हॅल्यू जर यूज करायची असेल तर ती काय करावी लागते, फर्स्ट ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम राईट करता
तुम्ही जावास्क्रिप्टची प्रोग्रामिंग बघितलंय 11 स्टँडर्ड मध्ये, तर व्हेरिएबल कसा डिफाईन करायचा वगैरे ते तुम्ही बघितले. फक्त PHP मध्ये थोडी प्रोसेस म्हणजे आहे अशीच प्रोसेस आहे, फक्त डिफाईन करताना काय केलंय, एक सिम्बॉल यूज करायचं. तर ज्यावेळी तुम्हाला प्रोग्राम मध्ये एखादा व्हॅल्यू घ्यायची असेल त्यावेळी काय करावं लागतं, PHP ज्या स्क्रिप्ट लिहितो त्यावेळी काय करावं लागतं, फर्स्ट तुम्हाला व्हेरिएबल डिफाईन करावं लागतं आणि त्या व्हेरिएबल मध्ये काय केलं जातं, डेटा किंवा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवल्या जातात. तर त्यालाच काय म्हटलं जातं, व्हेरिएबल. म्हणजे प्रोग्राम मध्ये एखादी व्हॅल्यू किंवा डेटा यूज करायच्या आधी त्या एका ठिकाणी स्टोअर करून ठेवल्या जातात, त्यालाच काय म्हटलं जातं, व्हेरिएबल म्हटलं जातं. Variables are used storing value such as the numeric values, string values, character strings and memory addresses. तर व्हेरिएबल मध्ये तुम्ही व्हेरिएबल मध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू स्टोअर करू शकता, न्यूमरिक टाइपच्या व्हॅल्यू असतील त्या स्टोअर करू शकता, किंवा टेक्स्ट म्हणजे कॅरेक्टर टाइप ज्या व्हॅल्यू असतील त्याही तुम्ही स्टोअर करू शकता, किंवा मेमरी ऍड्रेसेस असतील ते पण तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. PHP has its own way of declaring and storing the variables. Next, rules for declaring the PHP variables. There are the some rules for declaring the variables. I can see the one. I can explain the one by one. तर PHP मध्ये व्हेरिएबल डिफाईन करताना त्याचे काय रूल्स आहेत ते आपण काय करूया, वन बाय वन बघूया. फर्स्ट रूल काय, ए व्हेरिएबल स्टार्ट्स विथ द $sign followed by the variable followed by the name of the variables. फर्स्ट रूल काय, ए व्हेरिएबल स्टार्ट्स विथ द $sign followed by the name of the variable. म्हणजे फर्स्ट रूल काय आहे, ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करता त्यावेळी काय करायचं, जो सिम्बॉल आहे, $sign आहे ते फर्स्ट तुम्ही डिफाईन करायचं. त्याच्यानंतर काय, व्हेरिएबल नेम आणि सेमीकोलन. म्हणजे व्हेरिएबल कसा डिफाईन करायचा म्हणजे डिक्लेअर करायचा, तर काय करायचं, स्टार्टिंगला काय करायचा, हा सिम्बॉल आहे तो यूज करायचा. त्याच्यानंतर काय, त्याच्या पुढे तुम्हाला जे व्हेरिएबलला नाव द्यायचंय ते तुम्ही इथं व्हेरिएबलला नाव मेन्शन करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, सिम्बॉल व्हेरिएबल डिफाईन करायचंय, तर त्याच्यानंतर रोल नंबर आणि सेमीकोलन. म्हणजे व्हेरिएबलला नाव काय दिले तुम्ही, रोल नंबर. मग डिफाईन करताना कसं करायचं, सिम्बॉल त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम. व्हेरिएबलचं नेम काय असणार, तर ते जे तुम्हाला नाव द्यायचे व्हेरिएबलला ते तुम्ही इथं काय करू शकता, मेन्शन करू शकता. फॉर एक्झाम्पल डॉलर आणि व्हेरिएबलचं नेम, रोल नंबर आणि लास्टला काय करायचं, सेमीकोलन द्यायचं. देन नेक्स्ट रूल, ए व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ द लेटर अँड अंडरस्कोर कॅरेक्टर्स. तर ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करणार आहात त्यावेळी काय करायचं, जे व्हेरिएबलला तुम्ही नाव देणार आहात ते कसं असलं पाहिजे, त्याचा स्टार्टिंग कसं असलं पाहिजे, एकतर ते लेटरने स्टार्ट झालं पाहिजे, किंवा मध्ये जर तुम्हाला गॅप द्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं, अंडरस्कोरचा जो सिम्बॉल आहे तो यूज करायचा आणि मग काय असेल तो तुमचा पुढचं ते नाव द्यायचं. म्हणजे सेकंड रूल काय आहे, ज्यावेळी तुम्हाला व्हेरिएबलला नाव द्यायचं असेल त्यावेळी तुम्ही काय करायचं की ते नाव स्टार्ट होताना लेटर किंवा अंडरस्कोर, लेटर एखादं लेटर आणि अंडरस्कोर द्यायचं, लेटर किंवा अंडरस्कोर. त्यांनीच काय करायचं, तुमचं व्हेरिएबलचं नाव स्टार्ट करायचं. देन नेक्स्ट रूल, ए व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ ए नंबर. तर जे व्हेरिएबलला तुम्ही नाव देणार आहात तिथे तुम्ही स्टार्टिंगला नंबर वगैरे तुम्ही देऊ शकत नाही. नंबरनी तुमच्या व्हेरिएबलचं नाव तुम्ही डिफाईन करू शकत नाही व्हेरिएबल मध्ये. तर काय करायचं, लेटर किंवा अंडरस्कोर. फर्स्ट तुमचं काय येणार, सिम्बॉल येणार, त्याच्यानंतर कॅरेक्टर येईल, नंबर येणार नाही व्हेरिएबलला फर्स्ट स्टार्टिंगला. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल, ए व्हेरिएबल नेम कॅन ओनली कंटेन्स द अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर अँड अंडरस्कोर. तर ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करताना अल्फान्यूमेरिक म्हणजे
अल्फान्यूमरिक कॅरेक्टर्स किंवा अंडरस्कोर यूज करून काय करू शकता, व्हेरिएबलला नाव देऊ शकता. नेक्स्ट रूल, व्हेरिएबल नेम्स आर अ केस सेन्सिटिव्ह. तर आपण पाठीमागे बघितलं केस सेन्सिटिव्ह. तर फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही $एज वरती डिफाईन केले असेल व्हेरिएबल आणि जर प्रोग्राम मध्ये तुम्ही स्मॉल मध्ये जर कॉल करत असाल खाली, म्हणजे प्रोग्राम मध्ये यूज करताना एज स्मॉल मध्ये जर यूज करत असेल तर काय येणार तुम्हाला, ते एरर डिस्प्ले करेल. म्हणजे केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे काय, जसं व्हेरिएबलला वरती तुम्ही नाव डिफाईन केले ऍज इट इज तसं तुम्ही काय करायचं, प्रोग्राम मध्ये ते डिफाईन करायचं. नेक्स्ट रूल, डू नॉट यूज द रिझर्व्ड कीवर्ड्स. फॉर एक्झाम्पल इफ, एल्स, एक्सेट्रा. म्हणजे जे रिझर्व कीवर्ड आहे ते काय करू शकत नाही तुम्ही, व्हेरिएबलला नाव म्हणून ते यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल इफ, एल्स असेल, डू व्हाईल असेल, हे जे रिझर्व कीवर्ड आहे, इको वगैरे, हे जे रिझर्व्ड कीवर्ड आहे ते तुम्ही इथं व्हेरिएबल नेम म्हणून काय करू, डिफाईन करू शकत नाही. These are the some rules of the variable declaration. तर कसा व्हेरिएबल, तर व्हेरिएबल डिफाईन करताना तुम्ही काय करणार, फर्स्ट डॉलर सिम्बॉल घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय असेल तुमच्या व्हेरिएबलचं नेम आणि सेमीकोलन. कुणाला काय शंका आहे याच्यामध्ये, व्हेरिएबल डिक्लेअर कर, समजलेत का व्हेरिएबलचे रूल्स सगळे कसं डिक्लेअर करायचं. फर्स्ट काय रूल, व्हेरिएबल स्टार्ट्स विथ द डॉलर साइन फॉलोड बाय द नेम ऑफ द व्हेरिएबल्स. म्हणजे डॉलर नंतर व्हेरिएबल नेम आणि सेमीकोलन. सेकंड रूल, व्हेरिएबल मस्ट वी स्टार्ट विथ द लेटर ऑर अंडरस्कोर कॅरेक्टर्स. म्हणजे जे व्हेरिएबल नाव देणार स्टार्टिंगला काय करायचं, एकतर लेटर यूज करायचे किंवा अंडरस्कोर. थर्ड रूल काय होता, ए व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ द नंबर. म्हणजे नंबरनी व्हेरिएबलचं नाव नंबरनी स्टार्ट होत नाही, नंबर द्यायचे नाहीत व्हेरिएबल डिफाईन करताना. आणि नेक्स्ट रूल काय होता, व्हेरिएबल नेम्स आर द केस सेन्सिटिव्ह. व्हेरिएबल नेम कसं आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. आणि लास्ट, डू नॉट यूज द रिझर्व कीवर्ड. म्हणजे जे इफ, एल्स सारखे जे रिझर्व कीवर्ड्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल नेम म्हणून डिफाईन करू शकत नाही. आले का लक्षात सगळ्यांच्या व्हेरिएबल कसं डिफाईन करायचं, रूल्स. कुणाला काय शंका आहे का याच्यामध्ये, शंका आहे का कुणाला, समजलंय का सगळ्यांना. ओके. नेक्स्ट पॉइंट, व्हेरिएबल इनिशियलायझेशन. Next point, how to initialize the variable. PHP can store the all type of the data in variable. Before using a variable in a PHP, assign a value to it. So PHP will create that variable and store data in it. That means we have to assign the data to a variable before attempting to read a variable value. तर PHP can store all types of the data in variable. Before using a variable in PHP, assign a value in it. तर व्हेरिएबल ज्यावेळी तुम्ही डिफाईन करता तर त्यावेळी तिथे तुम्हाला काय आहे की डेटा टाइप मेन्शन करायची गरज नाहीये. तुम्ही जी त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली असेल, म्हणजे त्या फॉर एक्झाम्पल बघा, एक व्हेरिएबल आहे डॉलर रोल नंबर आणि ह्या रोल नंबरला तुम्ही काय केलीये, एक व्हॅल्यू असाइन केली. फॉर एक्झाम्पल 1 व्हॅल्यू असाइन केली. तर
ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करता त्याच्या आधी तुम्हाला डेटा टाइप डिफाईन करायची गरज नाहीये. हा डेटा टाइप कुठला आहे? हा नंबर टाइपचा, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यू असाइन केली तो कुठल्या टाइपचा डेटा आहे तो इथं व्हेरिएबल डिफाईन करताना तो डेटा टाइप मेन्शन करायची काही एक गरज नाही. पीएचपी मध्ये काय केलं जातं, जरी युजरनी व्हेरिएबल डिक्लेअर करताना डेटा टाइप जरी मेन्शन केला नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डॉलर हा न्यूमरिक टाइप आहे म्हटल्यावर काय येणार, नम डेटा टाइप येईल आणि त्याच्यानंतर काय असेल, रोल नंबर आणि जे काय असेल ती व्हॅल्यू असेल. मग हा जो नम डेटा टाइप आहे, जर इथं तुम्ही टेक्स्ट टाइपचा जर घेतला तर इथे काय येणार, चार डेटा टाइप येईल किंवा स्ट्रिंग डेटा टाइप येईल. तर पीएचपी मध्ये हा जो डेटा टाइप आहे तो मेन्शन करायची काही एक गरज नाही. तुम्ही इथे व्हॅल्यू असाइन केली ना, ज्या ह्या व्हेरिएबल नेमला व्हॅल्यू असाइन केली की तो ज्यावेळी तुमचा प्रोग्राम रन होईल त्यावेळी तो सर्व्हर ऑटोमॅटिक काय करेल, जी व्हॅल्यू असेल त्याच्यावरून तो कन्सिडर करून घेईल की हा डेटा युजरने जो डेटा टाइप केलाय तो या नम टाइपचा असेल किंवा कॅरेक्टर टाइपचा तो कन्सिडर करून घेईल. त्यामुळे तुम्हाला इथं डेटा टाइप डिफाईन करायची गरज नाहीये. तर बघा, रोल नंबर मग इथे कुठला नंबर टाइपचा म्हणजे डेटा टाइप तुम्हाला मेन्शन करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट डॉलर, नंतर नेम व्हेरिएबल नेम काय दिलंय, नेम दिले. त्याच्यानंतर इथे काय येणार, तुमचा डेटा टेक्स्ट टाइपचा डेटा येईल, फॉर एक्झाम्पल एबीसी. जे टेक्स्ट टाइपचा डेटा असेल तर काय करायचा, डबल कोट मध्ये मेन्शन करायचं. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल फ्लोट टाइपचा जर असेल डेटा टाइप तर कसं येणार, 25.10 म्हणजे डेसिमल मध्ये येईल फ्लोट टाइपचा. म्हणजे बघा, तुम्ही इथं व्हॅल्यू मेन्शन केली की तुम्हाला इथं डेटा टाइप मेन्शन करायची काही गरज नाहीये. तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डॉलर सिम्बॉल त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नेम असेल आणि इज इक्वल टू देऊन काय कराल, त्याला त्या व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइन करा. म्हणजे इथं जी काय व्हॅल्यू घ्याल ते डेटा टाइप मेन्शन करायची गरज नाही. ऑटोमॅटिक तो जो सर्व्हर आहे तो काय करेल, जी व्हॅल्यू युजरने एंटर केली तो कन्सिडर करून घेईल की हा डेटा या टाइपचा आहे असं तो कन्सिडर करून घेईल. त्यामुळे तुम्ही काय मेन्शन करायची गरज नाहीये. पीएचपी मध्ये असं असतं व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना. हा डेटा टाइप कुठला आहे, स्ट्रिंगचा आहे. हा कसा आहे, फ्लोट आहे. आणि हा कुठला आहे, इंटिजर डेटा टाइप आहे. आलं का लक्षात? व्हेरिएबल कसं इनिशियलाइज करायचं, म्हणजे ज्या वेळी व्हेरिएबल डिफाईन करताना तुम्ही बाकीच्या ह्याच्यामध्ये बघत असाल प्रोग्रामिंग मध्ये काय करावं लागतं, व्हेरिएबल डिफाईन करताना तिथे त्या व्हेरिएबलला कुठला डेटा यूज करायचा तो डेटा टाइप मेन्शन करावा लागतो. पण पीएचपी मध्ये काय केलं जातं, तो डेटा टाइप तुम्ही नाही मेन्शन केला तरी ऑटोमॅटिक जी व्हॅल्यू इनपुट कराल तुम्ही ते कन्सिडर करून घेईल हा डेटा त्या टाइपचा आहे. नेक्स्ट, see the one of the example for the variable declaration. तर आपण एक व्हेरिएबल एक एक्झाम्पल बघूया डिक्लेअर करायचं कसं व्हेरिएबल. तर फर्स्ट काय येईल तुमचा, पीएचपी ओपनिंग टॅग येईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट व्हेरिएबल डिफाईन करायचंय. डॉलर सिम्बॉल येईल. त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव, म्हणजे तुम्हाला जे प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल घ्यायचंय ते. मग काय येईल, रोल नंबर व्हेरिएबलचं नाव आणि नंतर काय येईल, सेमीकोलन. आता हा रोल नंबर तुम्हाला काय करायचंय, वेब पेज वरती प्रिंट करायचंय. तर तुम्ही काय करणार, वेब पेज वरती प्रिंट करायचंय तर तुम्ही काय करणार, इको स्टेटमेंट यूज करायचं. इको स्टेटमेंट that is used to display the text on the web page. इको स्टेटमेंटचा काय यूज आहे, जो टेक्स्ट वेब पेज वर डिस्प्ले करायचं त्यासाठी काय करायचं, इको. मग तुम्ही इथं काय करायचं, इको कीवर्ड लिहिणार. डबल कोट मध्ये काय लिहायचं, जे डिस्प्ले करायचंय ते, म्हणजे हा रोल नंबर काय करायचंय तुम्हाला डिस्प्ले करायचं. डबल कोट कंप्लीट आणि त्या रोल नंबरला काय करायचे, सॉरी व्हॅल्यू तुम्ही मेन्शन करायचे. म्हणजे काय होईल, ती व्हॅल्यू इको स्टेटमेंट काय करेल, ती व्हॅल्यू वेब पेज वरती प्रिंट करेल. आणि त्याच्यानंतर तुमचं काय होईल, क्लोजिंग पीएचपी टॅग. मग आउटपुट काय डिस्प्ले होणार वेब पेज वरती,
हा रोल नंबर इथे काय केलंय, ह्या रोल नंबरला 50 व्हॅल्यू मेन्शन केले आणि इको स्टेटमेंट काय करतो, ही जी हे असेल जे तुम्ही ह्याच्यामध्ये दिले ते काय करतो, प्रिंट करतो. मग ह्या रोल नंबरला तुम्ही 50 व्हॅल्यू मेन्शन केले, मग तुमचं वेब पेज वर काय येणार, 50 डिस्प्ले होईल. असं व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे. म्हणजे व्हेरिएबल डिफाईन करायचा, त्याला व्हॅल्यू असाइन करायची आणि ही व्हॅल्यू काय करायची, तुम्हाला वेब पेज वरती प्रिंट करायची. मग तुम्ही काय करणार, प्रिंट करण्यासाठी कुठलं स्टेटमेंट आहे, इको स्टेटमेंट. मग इको नंतर कुठलं प्रिंट करायचंय ते तुम्ही काय करायचं, डबल कोट मध्ये मेन्शन करायचं. आणि ज्यावेळी मग PHP तुमचा क्लोज होईल आणि ज्यावेळी तुम्ही रन कराल सर्व्हरवरती, तर काय होणार, तुमचं आउटपुट जे व्हॅल्यू याला असाइन केले ते आउटपुट इथं डिस्प्ले होईल. आलं का लक्षात सगळ्यांच्या? कुणाला काय शंका याच्यामध्ये, शंका आहे का कुणाला? शंका आहे का, समजलंय का सगळ्यांना? We will stop here.